आता कटा ओलांडल्यास तुम्हाला खुल्या प्रवर्गातून स्थान मिळणार आहे, असं नोकरी संदर्भातील आरक्षणाबाबत न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. न्यायालय काय सांगितलं बघा, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना पात्रता गुणमर्यादेपेक्षा म्हणजे कट ऑफ पेक्षा अधिक गुण मिळाल्यास त्यांना खुल्या प्रवर्गातून दाखला घ्यावा लागेल, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलेला आहे. अनारक्षित प्रवर्ग हा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव नाही, तर तो सर्व केवळ गुणवत्तेवर आधारित गुणवान उमेदवारांसाठी खुला आहे, असे महत्वपूर्ण निरीक्षण निकालपत्र लिहिणारे न्यायाधीश न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांनी नोंदवलं. शुक्रवारी दिलेल्या या महत्वपूर्ण आदेशाने न्यायमूर्ती एम सुरेंद्र आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने केरळ उच्च न्यायालयाने 2020 मध्ये या प्रकरणी दिलेला एक निकाल रद्द केला. केरळ उच्च न्यायालयाने गुणवान राखीव प्रवर्गातील उमेदवारांना म्हणजे MRC खुल्या प्रवर्गातील यादीतून वगळण्याचे आणि अनारक्षित उमेदवाराला नियुक्त करण्याचे निर्देश भारतीय विमानतळ प्राधिकरणाला म्हणजे AAI दिले होते. AAI ने 2013 मध्ये कनिष्ठ सहाय्यक म्हणजे अग्निशमन सेवामध्ये पदासाठी जवळपास 245 उमेदवारांची भरती केली. तर निवड प्रक्रियेमध्ये AAI ने आरक्षित तसेच अनारक्षित प्रवर्गातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांची 122 खुल्या प्रवर्गातून नियुक्ती केली होती. त्या प्रक्रियेमध्ये जो प्रतीक्षा यादीमध्ये 10व्या क्रमांकावरती एक कॅन्डिडेट होता, श्याम कृष्ण बी. तर या अनारक्षित प्रवर्गातील उमेदवाराने केरळ उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले होते. केरळ उच्च न्यायालयाने AAI ची जी निवड आहे ती निवड प्रक्रिया योग्य नसल्याचे सांगत त्यांना म्हणजे याचिकाकर्त्यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाचा तो निकाल जो आहे तो रद्द ठरवलेला होता. आता याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं बघा, आता हा जो कायद्याचा स्थिरावलेला सिद्धांत आहे की खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या पात्रता गुणमर्यादेपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या आरक्षित प्रवर्गातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवाराला खुल्या किंवा अनारक्षित जागेसाठी अर्हता प्राप्त मानले जावे, असं सर्वोच्च न्यायालय सांगत आहे. आणि यामध्ये न्यायाधीशांचे जे निरीक्षण आहे निरीक्षण काय सांगते बघा, गुणवत्तेवर आधारित हा जो बदल राज्यघटनेचे अनुच्छेद क्रमांक 14 कायद्यासमोर समानता आणि अनुच्छेद 16 सार्वजनिक नोकरीत संधीची समानता यांची गरज आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराने कोणत्याही सवलतीचा वय किंवा शुल्कात सवलत लाभ न घेता खुल्या प्रवर्गातील उमेदवारापेक्षा चांगली कामगिरी केली असेल तर अशा उमेदवाराला खुल्या प्रवर्गातील उमेदवार मानावे आणि यामुळे विशिष्ट आरक्षित प्रवर्गासाठी पुढील सर्वात गुणवान उमेदवारांसाठी राखीव जागा उपलब्ध असेल, असं निरीक्षण या ठिकाणी न्यायाधीशांनी नोंदवलेलं आहे. तर ही जी न्यूज होती कट ऑफ ओलांडल्यास खुल्या प्रवर्गातून स्थान या संदर्भात होती. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण एज्युकेशनल अपडेटसाठी सह्याद्रीला सबस्क्राईब करायला विसरू नका.